मार्केट पडलं तरी माझ्या पैशाला धोका निर्माण झाला नाही पाहिजे. कशा प्रकारे मी गुंतवणूक करू ज्यामधून मला कधीच त्रास होणार नाही. डायव्हर्सिफिकेशन काय असतं आणि एक अशी आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. मी चॅलेंज देतोय. नमस्कार, मी संकेत आवटे. तुमची गुंतवणूक एकदम सेफ असावी, अडचण आली तरी पैसे काढता यावेत. महत्त्वाची गोष्ट, मार्केट पडलं तरी माझ्या पैशाला धोका निर्माण झाला नाही पाहिजे. मला जेव्हा गरज असेल तेव्हा मला पैसा मिळाला पाहिजे. कशा प्रकारे मी गुंतवणूक करू ज्यामधून मला कधीच त्रास होणार नाही. अशी गुंतवणूक असू शकते का? डायव्हर्सिफिकेशन काय असतं आणि एक अशी आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे. मी चॅलेंज देतोय. यूट्यूबवर कुठंही व्हिडिओ शोधा, असे प्लॅन्स, असे आयडियाज सगळ्यात आधी आम्ही घेऊन येत असतो. मग फ्री होम असेल, फ्री कार असेल, फ्री बाईक असेल, कशा प्रकारे फायनान्शियल प्लॅनिंग करायचं असेल, अशा अनेक व्हिडिओज आम्ही ऑलरेडी बनवलेत. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. तुम्ही जाऊन व्हिडिओ क्लिअरली बघू शकता. मी एक असा प्लॅन, लक्षपूर्वक बघा, हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा बघा. काही मदत लागली बिंदास्त या नंबरला कॉल करा, मी तुमची मदत करेन. सो बेसिकली एखाद्या व्यक्तीकडे एक अमाऊंट आहे. आता तुम्ही म्हणाल, सर माझ्याकडे कुठे एवढी अमाऊंट आहे? तुमचं तुम्ही ठरवायचं तुमच्याकडे किती अमाऊंट आहे. बेसिकली मी एक उदाहरण 1 कोटीचं घेतोय. नेहमीप्रमाणे माझा आवडता आकडा आणि माझी नेहमी इच्छा, मिनिमम प्रत्येक मराठी माणसाकडे, मी मराठा म्हणत नाही, मराठी माणसाकडे, जेवढे माझे महाराष्ट्रात राहणारे रहिवासी आहेत प्रत्येकाकडे मिनिमम तेवढी अमाऊंट असायला पाहिजे. हे माझं स्वप्न आहे. तुमचं काय आहे? त्याच्यापेक्षा कितीतरी मोठा असेल उत्तम गोष्ट आहे, पण बेअर मिनिमम मी पकडतोय. इथं 10 लाख पकडा, 5 लाख पकडा, 1 लाख पकडा, काही असेल किंवा नाही असं पकडा. त्यांना सुद्धा मी सांगतोय काय ऑप्शन आहे. 1 करोड रुपये आहेत. हे 1 करोड काय करायचे? FD करून टाकायचे. तुम्ही म्हणाल काय राव, FD मध्ये रिटर्न बनतात का? बनतात. कसे बनतात हे मी एक्सप्लेन करून सांगतोय. 1 करोड रुपये इन्व्हेस्टमेंट केली, समजा 10% व्याज आहे. हवाय? कॉल करा, आम्ही गुंतवणूक करून देतो. काही मोठी गोष्ट नाही आहे. उगाच खयाली पुलाव नको. 4% मिळतं, 5% मिळतं. डोंट वरी. बरेच असे असेट क्लास आहेत जे तुम्हाला 10% फिक्स्ड रिटर्न देऊ शकतात. हो आहेत, मी एक्सप्लेन करतो. काही AIF आहेत जे 12-14% रिटर्न देत नाहीत असं नाही. सो मी बेअर मिनिमम FD म्हणतोय. तुम्ही कोऑपरेटिव्ह सेक्टरमध्ये जाऊ शकता, तिथे तुम्हाला रिटर्न्स मिळतात. तुम्ही म्हणाल सिक्युरिटीचं काय? चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. सगळे काही नालायक लोक नसतात. इव्हन मोठ्या बँकाही बंद पडतात, मोठे स्टॉक पण घाईला येतात आणि मोठ्या कोऑपरेटिव्ह पण बंद पडतात. तसं काही नाही आहे. त्यामुळे प्रत्येक गोष्टीला निगेटिव्ह अर्थानेच बघावं असं नाही. त्यातही तुम्ही 1-2 ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकता. तसं केलं तरी चालेल. सो ब्रॉडर लेवलला मला 1 कोटीला व्याज किती मिळणार आहे पर मंथ? तर 83,000 रुपये मला व्याज मिळणार आहे. 83,300 आणि वर काहीतरी. मी इमॅजिन करतोय की तुम्ही 83,300 रुपये इन्व्हेस्ट यातून SWP करताय, विड्रॉ करताय. बँकिंगमध्ये पण तसं असतं बरं का. FD जर तुम्ही केली ना तर मंथली इन्कम स्कीम, MIS ज्याला म्हटलं जातं, जे मंथली व्याज तुम्हाला देऊन टाकतात. आणि याचा फायदा आहे, लक्षात घ्या. जर मी 10% इन्व्हेस्टमेंट करतोय आणि 1 वर्षानंतर व्याज घेतोय, 1 वर्ष थांबावं लागतं. मजा काय? तर पहिल्याच महिन्यापासून मला व्याज मिळायला चालू होतं. हे फायद्याचं आहे आपल्या. दर महिन्याला रिटर्न्स घेणं. जेव्हा आपण FD मध्ये अशी गुंतवणूक करतोय, बऱ्याच बँका देत नाहीत, पण ज्या बँका देतात त्यांना वाटतं की अरे यार थोडं जास्त पैसे जातात म्हणून आपण मंथली नाही द्यायला पाहिजे. पण बऱ्याच बँका मंथली तुम्हाला असे रिटर्न देतात. काही बँक्स थोडे एक्स्ट्रा पैसे कट करतात किंवा कमी व्याज देतात जर तुम्ही मंथली घेणार असाल तर. पण आम्ही आहोत. आम्ही तुम्हाला अशा काही चांगल्या बँक्स चूज करून देऊ ज्या तुम्हाला मंथली व्यवस्थित रिटर्न देतात. काही इश्यू नाही आहे. सो 83,000 यायला सुरू झाले. आता मी काय करणार या पैशाचं तुम्हाला सांगतो. इन्व्हेस्टमेंट करणार. कशी करणार? म्युच्युअल फंड्समध्ये. आता या ज्या मी गुंतवणूक केलेल्या आहेत FDsमध्ये, तुम्ही एक गोष्ट बघू शकता. 1 कोटीची व्हॅल्यू थोडीशी तुम्हाला वाढताना दिसेल ओव्हर द पिरियड ऑफ 20 इयर्स. मी 20 वर्षानंतरचं बघतोय. 1,25,000 रुपये माझी व्हॅल्यू झाली. 25,000 वाढले. पण 1 कोटीला 1 कोटी शिल्लक आहेत. पैसे कुठे गेले का? बिलकुल नाही. तुम्ही म्हणाल अहो सर पण हे वाढायला पाहिजे होते खूप. ते कुठं वाढणार हे मी तुम्हाला सांगतो. समजा मला काही प्रॉब्लेम झाला, घरामध्ये काही इश्यू झाला, कोणीतरी आजारी पडलं. 2 गोष्टी साहेब न सांगता येतात. एकतर आजारपण आणि दुसरं मृत्यू. या दोन्ही गोष्टींना प्रोटेक्ट करण्यासाठी माझं कॅपिटल प्रोटेक्टेड राहणं गरजेचं आहे. मग मार्केट डाऊन झालं आहे आणि माझ्या घरात इमर्जन्सी आली, आता काय करू? सगळं लॉसमध्ये काढू? हे उद्योग करू नका. घाणेरडं फायनान्शियल प्लॅनिंग त्याला म्हणतात. सगळाच पैसा एकाच ठिकाणी मी टाकून दिला. अतिशय वाईट फायनान्शियल प्लॅनिंग आहे. तुम्हाला काय वाटतं 4% इकडे एक्स्ट्रा मिळतात म्हणून सगळे तिकडे टाकतो? नका करू. मी स्वतः मोठा डिस्ट्रीब्युटर आहे म्युच्युअल फंडमध्ये. स्टॉक्समध्ये आम्ही खूप चांगल्या मोठ्या लेवलला काम करतोय. पण मी कधीच माझ्या क्लायंटला सांगत नाही की 100% पैसा सगळा इकडेच टाका, सेफर साईडला काही जाऊ नका. आणि जर तसं कोणी तुम्हाला कन्सल्टंट सांगत असेल ना, नालायक माणूस आहे तो. हे लक्षात घ्या.
चुकीच्या पद्धतीनं फायनान्शियल प्लॅनिंग करू नका. प्रत्येक गोष्टीमध्ये ग्रीड, लालचीपणा नको. जिथं असायला पाहिजे तिथंच असायला पाहिजे, नको तिथे करू नका. सो पहिला मी काय केलं, माझ्या फॅमिलीला, मला, माझ्या भविष्याला प्रोटेक्ट केलं. फिक्स रिटर्न देणाऱ्या प्रोडक्टमध्ये माझी गुंतवणूक झाली. आता मी डोकं लावणार की भाईसाहेब करायचं काय. मी बऱ्याच वेळेला सांगितलं तुम्हाला, माझी इनिशियल जी वेल्थ बनली आहे ना ती FD मध्ये बनली आहे. माझा जो पहिला पैसा बनला आहे ना तो फिक्स डिपॉझिट करूनच बनला आहे. त्यामुळे मोठ्या इन्व्हेस्टमेंट मी पहिलं त्यामध्ये केल्या होत्या. पगारातला मेजर चंक मी तिकडे शिफ्ट करत होतो. हळूहळू पैसे, काही लाख रुपये साठवले, मग मी बिझनेसमध्ये उतरलो, कारण थोडासा कॉन्फिडन्स येणं गरजेचं होतं. ते झाल्यानंतर आता मी काय करणार, हेच पैसे मी इन्व्हेस्ट करणार. समजा मी डेली SIP लावले. मी उदाहरण डेली SIPचं देतोय. तुम्हाला मंथली पॉसिबल असेल तुम्ही मंथली SIP करा. मी रोज 4,000 रुपये इन्व्हेस्ट करतोय. तुम्ही म्हणाल रोज 4,000, अहो कुठून आणायचे? 4×12 1,20,000 येणार किती? फक्त आणि फक्त माझ्या हातामध्ये 83,000 रुपये येणार आहेत. अगदी बरोबर, पण डेली SIP जेव्हा मार्केट चालू असतं तेव्हाच कट होते. सॅटर्डे संडे होत नाही, त्यात हॉलिडेज येतात. ओव्हरऑल 20-21 दिवस तुमची SIP कट होते. 4 2 8 80,000 रुपये तुमचे कट होणार आहेत. आणि हे सगळे कॅल्क्युलेशन मी 1 करोडसाठी दाखवतोय. बरं, आता तुम्ही म्हणाल सर माझ्याकडे तर 1 कोटी नाहीत, सोडून द्या ना त्याला, इकडे SIP लावा डायरेक्ट, 1 कोटी बाजूलाच ठेवा. इथंपर्यंत तरी क्लिअर आहे. मग तुम्ही ते डिवाइड कसं करायचं हे नंतर सांगतो. पण आत्ता फक्त माझा इन्कम आहे, मला SIPच करायचे, बिनधास्त SIP करा. डोंट वरी, 1 करोड पाहिजेतच असं नाही. ज्याच्याकडे आहे त्याच्यासाठी उत्तम आहे, सोन्याहून पिवळं. पण ज्याच्याकडे नाही त्याने काय रडत बसायचं नाही. आपण बनवू ना त्याला, 1 कोटी का 10 कोटी बनवू. आपण मेहनत करू, बनतात. नाही बनत असं बिलकुल नाही. आणि प्रत्येकाचे बनलेच पाहिजेत, कारण पैसा मागे असणं म्हणजे कॉन्फिडन्स असणं, एक ताकद असणं, मान कायम ताट राहते. कुणासमोर हात पसरायची गरज पडत नाही. अननेसेसरी कमेंट बॉक्समध्ये बोलू नका काही की कशाला पैसा, त्याला काही किंमत नाही. हे चॅनल बिलकुल तुमच्यासाठी नाही आहे. आणि प्लीज हा व्हिडिओ इथेच सोडून द्या जर तुमचा माइंडसेट तसा असेल आणि विचार तसे असतील तर. तुम्ही साधू संत आहात, फकीर हूँ झोला लेके निकल जाऊंगा अशी जर थॉट प्रोसेस असेल ठेवा, ती तुमच्याकडे. पण माझी तशी थॉट प्रोसेस नाही, कारण प्रत्येक गोष्टीला पैसा लागतो साहेब. साधा सर्दी ताप खोकला आला तरी मला दवाखान्याला एक चांगली हँडसम अमाऊंट पे करावी लागते. डॉक्टर 1000 रुपयांची औषधं लिहून देतात आता हल्ली. त्यामुळे पैशाला महत्त्व आहे एक चांगली लाईफस्टाईल जगण्यासाठी. आता आनंदी राहतो काय नाही हा नंतरचा पार्ट आहे, तो तुमचा पर्सनल प्रश्न असेल, पण पैसा लागतो. ब्रॉडर लेवलला मी 4,000 इन्व्हेस्ट करत चालतो. बजेट कमी आहे 1,000 करा, अजून कमी आहे 500 करा, अजून कमी आहे 100 रुपयांची डेली SIP करा. महिन्याचे 2,000 तर जाणार आहेत, अजून काय कमी करणार आहात त्याला. बरं, अजून कमी आहे बजेट, 1,000 रुपयाचं महिन्याला बजेट आहे, असू दे ना, 1,000ची मंथली SIP करा. करू शकता तेवढं तरी करा. सो समजा मी याला ग्रो करत खाली घेऊन जातोय. मी थोडंसं तुम्हाला या गोष्टी हाईड करतो जेणेकरून अननेसेसरी कॉम्प्लिकेटेड वाटणार नाही. मी खाली आलो. याची NAV मी एका फंडची कॅल्क्युलेट केली आहे खूप वर्षांची. कधीपासून? 2020 पासून, फेब्रुवारी महिना. सो मार्केट पडायला सुरू झालं तेव्हापासून मी 4,000 रुपयांची गुंतवणूक करतोय. पण जसं मी 4,000ची गुंतवणूक करतोय, दर महिन्याला माझे जवळपास 80,000 रुपये यामध्ये इन्व्हेस्टेड होत आहेत. आता ओव्हरऑल मी आलो 2026ला, 2026 फेब्रुवारीपर्यंत, कारण मी 20 फेब्रुवारीला सुरुवात केलेली होती, म्हणजे 2020 सालीच्या फेब्रुवारीमध्ये. तर 21, 22, 23, 24, 25, 26 6 वर्ष माझी गुंतवणूक झालेली आहे. 6 वर्षामध्ये मी जे 4,44,00,000 रुपये गुंतवले त्याची व्हॅल्यू झाली 8,71,00,000 रुपये. गेन झाला 4,26,00,000 रुपयांचा. ओव्हरऑल गेन 96%, ऑलमोस्ट पैसा डबल झाला 6 वर्षांमध्ये, विच इज रिअली ग्रेट. पण ओव्हरऑल इयरली गेन जर तुम्ही कॅल्क्युलेट केला, डिवायडेड बाय 6 केलं 96ला, 16 16% पर इयर मी कमवलेले आहेत ॲव्हरेज फ्लॅट रिटर्न्स. मी तुम्हाला सांगतोय. आता गेम बघा, ही गेम इथंच संपत नाही. खरी गेम कंपॅरिझनमध्ये आहे. स्मार्ट आयडिया ही बेसिक गेम झाली. यूट्यूबवर बऱ्याच व्हिडिओ तुम्हाला अशा मिळतील, पण संकेत आवटे नेहमी काहीतरी युनिक सांगत असतो. रिच मी तुमच्यासाठी नेहमी काहीतरी वेगळं घेऊन येत असतो. फॉर एन एक्झाम्पल, जेव्हा मी आपल्या रिचमीच्या वेबसाईटला जाईन तेव्हा काही गोष्टी मी तुमच्यासमोर एक्सप्लेन करून दाखवतोय. फॉर एक्झाम्पल, मी एखादा फंड सर्च केला, कुठलाही स्मॉल कॅप फंड घ्या, मिड कॅप घ्या. बाय द वे, रिकमेंडेशन नाही, जस्ट फॉर एज्युकेशन पर्पजसाठी सगळं दाखवतो. बघा, मी एक फंड ओपन केला, ॲक्सिस निफ्टी स्मॉल कॅप. ॲक्सिसवर प्रेम आहे का? बिलकुल नाही. हाच बाय करायला पाहिजे का? 100% नाही. आला समोर, ओपन केला. बघा, याची NAV इथं होती, गेल्या 3 वर्षाचा मी चार्ट बघतोय, 8.8. ती वाढत वाढत कुठे गेली? 19.5. परत करेक्शन आलं आणि ती NAV आली ऑलमोस्ट 15वर.
परत वर वाढला, 20ला 19ला जाऊन पोहोचला, परत खाली आता पडतोय आणि 15वर येऊन टेकला. म्हणजे काय, मार्केट अप डाऊन अप डाऊन अप डाऊन चालू असतं. आता तुम्ही जाणून बुजून ॲक्सिस ओपन केलाय, बाकीच्या स्कीममध्ये असं होत नाही असं तुम्हाला वाटतं का? तर नाही. बघा, मी आता मुद्दाम HDFC सर्च करतो आणि HDFC मधला कुठलाही बँकिंग अँड फायनान्शियल सर्व्हिसेस घ्या. इथं बघा, ऑलमोस्ट हा खाली होता 10वर, 10वरून गेला ऑलमोस्ट 16, 16.5वर, परत 15. इथून खाली जर तुम्ही याचा बॉटम बघितला तर 14वर आला. हा एक्झॅक्टली वर पोचला होता 18, 18.5वर, 19 राऊंड फिगर पकडा. आणि याने परत इथं बॉटम बनवला ऑलमोस्ट 15चा. म्हणजे काय, परत एकदा मोठा क्रॅश 20-25%चा हे होतं. बरं, अजून कुठली SBIचा एखादा फंड बघू. कुठलाही फंड, BSE सेन्सेक्स घ्या, कुठलाही घ्या. मग काय माझं त्यावर प्रेम आहे असं नाही, जो सर्चला येतोय तो मी तुम्हाला दाखवतोय. बॉटम बघा 10ला दिसेल, इथून हा वाढला कुठे गेला, 11पर्यंत गेला, पण परत थोडंसं खाली परत 10वरच आहे. सो या क्रॅशला जास्त महत्त्व देण्याची गरज नाही. पण हा यानं गाठला होता ऑलमोस्ट 2024 साली 9व्या महिन्यामध्ये 13.5-14चा. पण हा खाली जेव्हा आला ना, तो येऊन टेकला 11वर, 12वर. याचा अर्थ ऑलमोस्ट 20% क्रॅश, राईट. इथं परत हा वर गेला 14च्या आसपास, 18 पॉईंट तुम्ही म्हणू शकता, समवेअर अराउंड 13.8, 9, 10 या आसपास हा इथं ट्रेड करतोय. पण डायरेक्ट यानं आता बॉटम आजच्या घडीला 12च्या आसपास हा येऊन पोहोचलाय. याचा अर्थ 5-6 रुपयांचा क्रॅश आपण म्हणू शकतो. रुपये मानतोय मी, याला ॲक्च्युली रुपये म्हणता येणार नाही, पण मी उदाहरणार्थ देतोय. 14 रुपयावरून जर हा 12 रुपयाला येत असेल तर 2 रुपयांनी हा खाली आला. समवेअर अराउंड 16, 17, 18% क्रॅश आहे. राऊंड फिगर आपण 20% पकडू, म्हणजे 20% माल स्वस्त मिळतोय मला. पण तुम्ही काय म्हणता, क्रॅश झालं, घाबरलो, मार्केट आपटलं, संपलं. डोक्यात काढून टाका. परत एक्सेलवर घेऊन येतो मी तुम्हाला आणि काही आयडियाज यामध्ये शेअर करण्याचा प्रयत्न करतो. बघा, मार्केट पडलं म्हणजे काय होणार, लॉस होणार, संपलं, गेलं. पण नाही, तिथं अपॉर्च्युनिटी असते. मार्केट खाली आलं, माल स्वस्त मिळतोय, अजून बाय करायचा. मार्केट वर गेलं, एन्जॉय करायचं. मार्केट खाली आलं, अजून इन्व्हेस्ट करायचं. बरं, मग कुठून करणार, कसं करणार, याला काय लॉजिक आहे समजावून सांगतो. मी तुम्हाला इतिहास दाखवतो आणि या गोष्टी ज्या इतिहासात घडलेत त्याच गोष्टी पुराव्यासहित तुमच्यासमोर मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो सांगण्याचा मुद्दा एवढाच आहे की जेव्हा मी सुरुवात केली 2020 साली, मी म्हणजे या पर्टिक्युलर इन्व्हेस्टमेंटचे एक एक्झाम्पल जे तुमच्यासमोर मांडतोय, 4,000 रुपये मी इन्व्हेस्ट करतोय. पण मला काय दिसलं, मी इथं 10 रुपयांना गुंतवणूक केलेली होती. ही 10 रुपयांची गुंतवणूक गेली कुठे, ही गुंतवणूक खाली 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 जात जात 8 रुपयांवर आली. मला जेव्हा दिसेल की एका लेवल नंतर मार्केट खाली आपटतंय, जसं मी तुम्हाला चार्ट दाखवला मगाशी की चार्टवर NAV दिसतो, रिच मी प्लॅटफॉर्मवर, राईट. बाय द वे, काही बाईंग सेलिंगचे रिकमेंडेशन नाही, जस्ट एज्युकेशन पर्पजसाठीच सांगतोय, लक्षात घ्या. सो 10 रुपयांचा माल माझा 8 रुपयांवर आला, 20% क्रॅश आहे. पण तुम्ही अलर्ट कधी लावायचा, 10% मार्केट पडलं ना की तुम्ही अलर्ट व्हायचं. काय करायचं, बॉटम कुठे शोधायचा, एक्झॅक्ट बॉटम इथं मी टाकणार, इथनंच मार्केट वर जाणार, माझे पैसे डबल होणार. काढावं डोक्यातनं, नका डोकं लावत बसू. एक गोष्ट लक्षात ठेवायची, 10% पेक्षा जास्त क्रॅश, मे बी 15 असेल, 20 असेल, 10, 15, 20च्या दरम्यान क्रॅश येणार. आला की इन्व्हेस्टमेंट करायची, नाही आला काय करू, निवांत राहणार. पैसे कुठे आहेत, FD मध्ये. काय करतायत, ग्रो होत आहेत, जास्त टेन्शन घ्यायचं नाही. पण मी काय केलं, 1 करोड रुपयात सगळं विकू, नाही. अहो स्वस्त झालंय, घरदार विकून लावतो, असले कारभार अजिबात करायचे नाही. काय करायचं आपण, समजा मार्केट डाऊन झालंय ना, माझी 1 कोटीची FD आहे, 20च लाख काढले. तुम्ही म्हणाल साहेब माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत FD मध्ये. बघ साहेब काही प्रॉब्लेम नाही, तुम्ही 2च लाख काढा. तुम्ही का 10 लाख रुपये काढा, तुम्ही 2च लाख काढायचे. म्हणजे काय, माझ्या टोटल पोर्टफोलिओ जो मी ॲग्रेसिव्ह आणि डिफेन्सिव्ह करतोय ना, त्या डिफेन्सिव्ह मधले 20% मी सेल केले. रिस्क हायएस्ट किती घेणार, 40%ची. म्हणजे किती, 10 लाख असेल 4 लाखाची रिस्क घ्या. 1 कोटी आहे, 40 लाखाची रिस्क घ्या. 60 लाख FDतून काही झालं तरी काढायचे नाहीत. कधी काढणार, फिजिकल काही प्रॉब्लेम आला तर, अचानक घरी काही इमर्जन्सी आली तर, खूपच मोठ्या संकटात सापडलो तर, त्यावेळी त्यातल्या काही पैशाला हात लावायचा, अन्यथा हात लावायचा नाही. मी 20 लाख रुपये काढले. पण मी अजून थोडं बघितलं, मार्केटमध्ये काही चांगल्या मुवमेंट येत नाही आहेत. मी वेट केलं, अजून बॉटम बनेल, खाली येईल, मार्केट खाली येईल.
नाही यार, जरासं मार्केट वरच जाताना दिसतंय. मी वाट बघितली 1, 2 महिने, 3 महिने, कारण इथं बघा दुसऱ्या महिन्यात सुरुवात झाली, तिसऱ्या महिन्यात मला क्रॅश मिळाला, मी थोडी गुंतवणूक केली, चौथा महिना वाट बघितलं, 5वा महिना वाट बघितलं, मार्केट तर वरच चाललंय. जिथं 8 रुपये NAV आला होता तो 9 रुपयाला गेलाय, मार्केट वर जात आहे. मग काय करायचं? अजून एक 20 लाख रुपये टाकून दिले. चला काही मिळत नाही अपॉर्च्युनिटी, पण 40चा तरी गोल पूर्ण करायचा करून टाकला. चलो आता मी शांत बसलो. टार्गेट काय? डबल व्हायला पाहिजे. डबल झाला तरच मी माझे 40 लाख काढून घेणार. 40 लाख आयुष्यभर त्यात ठेवणार आहे? नाही ठेवायचे. ते 40 लाख माझ्या FDचेच आहेत, ते परत काढायचं. त्याच्याकडून उधार घेतलेत की नाही FD वाल्याकडनं, आपले 2 अकाउंट आहेत, एक म्युच्युअल फंड अकाउंट, एक FD अकाउंट. आपण FD वाल्यांना सांगितलं दादा 40 लाख रुपये उधार पाहिजेत, 40% पैसे काढले, उधारीचे दिलेत. मग उधारी आपण कायम घेतो का? नाही. उधार घेतलेत म्हटल्यावर काय करायचं? ते परत करायचे. मी कधीतरी हे 40 लाख रुपयातले काढणार आणि माझी घेतलेली उधारी परत करणार आहे. पण ती उधारी परत कधी करायची याचा फॉर्म्युला काय? तर इथं फॉर्म्युला आहे, जेव्हा मी गुंतवणूक केली त्याची जी NAV होती ती डबल व्हायला पाहिजे मिनिमम, किंवा मोर दॅन 50% वाढायला पाहिजे. मग कसं? मोठा क्रॅश झालाय, सरळ डबलचं टार्गेट ठेवायचं. छोटा क्रॅश आहे, 50%चं टार्गेट ठेवायचं. इथंपर्यंत क्लिअर झालं तुम्हाला? सो मी आता काय करणार की जेव्हा हा 9 रुपयाचा 18 रुपये 20 रुपये होईल तेव्हा मी यातून 40 लाख रुपये जे दिले ते माझे काढून घेणार. आता बघा इथं माझी टोटल गुंतवणूक साहेब 42 लाख रुपये झाले आणि व्हॅल्यू काय? 44. 2च लाख रुपये वाढले. काय साला गेन होतोय का नाही यामध्ये? वर जर बघितलात तर इथं तर मी जरा खाली चाललेला दिसतोय. फॉर एक्झाम्पल इथं गुंतवणूक 20,68,000, व्हॅल्यू 20,58,000, 10,000नी लॉस दिसतं. मार्केट आहे, अप अँड डाऊन होत राहणार. आता ही NAV जेव्हा वाढू लागली ना, बघा कन्सिस्टंटली हळूहळू आता यामध्ये मला ग्रोथ दिसते आहे आणि जवळपास हा डबलच्या आसपास इथं आलेला आहे. झाला 20 क्रॉस केलं यानं. मी काय केलं, हे ब्रॅकेटमध्ये 40 लाख रुपये दिसत आहेत तुम्हाला. ब्रॅकेटमध्ये दिसत आहेत म्हणजे काय? मायनस काढून टाकले, युनिट्स मायनस झाले. युनिट्स आधी 5,70,000 होते, ते 3,77,000 झाले, म्हणजे विकल्यामुळं माल ते युनिट्स बाहेर पडले. परिणामी माझी गुंतवणूक जिथं 53 लाख रुपये होती तिथं 13 लाखच राहिली आणि 1,17,78,000 झाले, कारण मी त्यातून 40 लाख रुपये काढून घेतले आणि हे काढून घेतले परत मी FD मध्ये ॲड करून टाकले. आता हा कालावधी कितीचा होता? 2021, 7वा महिना. आणि इथं जी मी शेवटची 20 लाखाची गुंतवणूक केलेली होती FD मधून म्युच्युअल फंडमध्ये 5व्या महिन्यात 2020 साली, म्हणजे जवळपास 1 वर्ष 2 महिन्यांनी हा पैसा मी काढून परत कोणाला दिला? माझ्या FDला देऊन टाकलेला आहे. म्हणजे परत माझी FD आहे तशी 1 कोटीची झाली. आता एक गोष्ट यामध्ये होणार काय लक्षात घ्या, जेव्हा मी 40 लाख रुपये काढणार त्यावेळेला ही गुंतवणूक 4,000ची नसणार, ती गुंतवणूक परत डेली 3,000ची होणार. का? तर माझा कॉर्पस FDचा कमी झाला, मग इन्व्हेस्टमेंट पण माझी जराशी कमी होणार. पण मी इमॅजिन काय केलं, चला तुमच्या खिशात 4 पैसे असतात, तुम्ही ॲड करून हे भरताय. असं तुम्हाला जर कमी करायचं असेल तर तुम्ही कमी करू शकता. फक्त मी एक डिस्क्लेमर दिला म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी पाहिजे. नाहीतर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगणार साहेब पैसे तर काढला, हे 4,000 का कमी केले नाही. अननेसेसरी त्याला किचकट मी जास्त बनवलेलं नाही, सिंपल ठेवण्याचा मी प्रयत्न केला आहे की चला आपण खिशात 1,000 रुपये टाकतोय त्यामध्ये, राईट. सो थोडंसं मी खाली आलो, ही NAV वाढतच चालली आहे. मूर्ख माणूस आहे मी, काढायला नको पाहिजे होते 20 रुपयाला, कशाला उगाच काढले नसते तर बरं झालं असतं. संकेत आवटेंनी फॉर्म्युला दिला, काहीतरी सांगतोय, टॉप बॉटम कधी पकडता येतोय काय, आपण पकडायचा प्रयत्न करायला पाहिजे होता. नका करू. परत थोडंसं मार्केट खाली आलेलं दिसलं मला. कधी? 2022 मध्ये. 1 वर्षानंतर काय झालं? मार्केट उलट खाली आलं. याचा अर्थ 1 वर्ष 40 लाखाचं व्याज 4 लाख रुपये होतात. एकतर इथं 4 लाखच्या 4 लाख मसनात गेले असते आणि नुकसानही झालं असतं. मग मी काय केलं, 1 वर्ष FD मध्ये होते ना पैसे, आता मी ते 40 लाख रुपये इथं मला खाली आल्यानंतर मार्केट ॲड करून टाकले. जसं मला 20%चा क्रॅश दिसला, मी 40 लाख रुपये परत ॲड करून टाकले. 2022 6व्या महिन्यात परत मार्केट थोडंसं वर जायला चालू झालं आणि आता मात्र मोठा क्रॅश नव्हता, त्यामुळं अति मोठं टार्गेट ठेवण्यात काही पॉईंट नाही. ॲटलिस्ट डबल झालं तरी ठीक आहे. बघा हा 18-19ला आला होता, परत 40वर गेला, पैसे डबल झाले, परत तुम्हाला ब्रॅकेट दिसेल 40 लाखाला. म्हणजे काय, मी 40 लाख काढून घेतले म्युच्युअल फंडमधून आणि काय केले, म्हणजे माझे पैसे परत सेफर साईडला ॲड करून टाकले.
1 कोटीला धक्का लावू द्यायचा नाही साहेब, एवढं डोक्यात ठेवा तुम्ही. पैसे चांगले बनले ना, उलट ते 1 कोटीचे 1.25 कोटी करा आणि 5-10 लाख एक्स्ट्रा काढा आणि त्यात ॲड करा दरवेळेला. कारण आपण काय करतोय, 40 लाखाचे 80 लाख करतोय आणि इकडं परत देताना 40च देत आहे. का बरं? त्याने पाप केलंय, मग तिथे 50 लाख परत द्या. तसंही करू शकता, म्हणजे एफडीची पण अमाऊंट थोडीशी वाढत जाईल आणि हा पण चांगला वर वाढत जाईल. मग इथं बघा 40 लाखाची व्हॅल्यू 2,41,00,000 म्हणजे 2 कोटीवर वाढलेले तुम्हाला पाहायला मिळतात. आता इथं परत मला काय अपॉर्च्युनिटी दिसत नाही. NAV वाढत वाढत 40वर गेला, परत अरे वा इथं परत अपॉर्च्युनिटी आली. 50वर गेला होता, 40वर आला, 20% परत क्रॅश दिसला. मी परत 40 लाख रुपये ॲड केले एफडीची. कधी? 2025 साली. मग परत मार्केट थोडंसं वर वाढताना बघायला मिळालं. गेला 50वर 40वर ना, मी काय केले, काढून टाकले 40 कोटी रुपये माझे किंवा 40 लाख रुपये माझे. आय होप की 40 कोटी असतील कधीतरी, पण 40 लाख रुपये आहेत, मी काढून टाकले. म्हणजे सेल केलं 40 लाख रुपये आणि कुठे घेतले, परत एफडीजमध्ये घेतले. म्हणजे जेव्हा जेव्हा अशा अपॉर्च्युनिटी येतात मी इनकॅश करायला सुरुवात केली. आता 50वरून NAV याचा परत डाऊन होतोय. अजून 40ला यानं टच केलेलं नाही, 40-50च्या आसपासच ट्रेड करतोय. आता मे बी मार्च महिन्याचे आकडे मी बघितले, ते समवेअर अराउंड 45च्या आसपास आलेत. अगेन मी सांगतोय म्हणून कुठेही काही बाईंग करायला जाऊ नका, कुठलाही फंड तुम्ही डिसिजन घ्या. शेवटी माझी गुंतवणूक दिसते 59 लाख रुपये, त्याच्या बदल्यात 3,40,00,000 रुपये झालेत. म्हणजे 3.5 कोटीच्या आसपास मी पोहोचलो. 59चे 340 होणं म्हणजे 280चा माझा गेन, 473% रिटर्न मिळाले 6 वर्षात. म्हणजे दरवर्षी मला 80%चा परतावा. अमाऊंट सेम, टाकली काढली, टाकली काढली, इकडं तेच होतं. पण जेव्हा मी FD केली होती ना, त्यावेळी मला दरवर्षीचा गेन यामध्ये फिक्स 4,000 माझे रोज जात होते. 16% रिटर्न दिसत आहेत. पण मी स्मार्टली काय केलं, जेव्हा पडेल ना तेव्हाच ॲड करणार, एवढं डोकं लावलं. आता जास्त पैसे असतील तर एकदा टाकलेले काढायच्या नादी लागू नका, ते पण ग्रो होतच राहतील. कारण काय होतं, मार्केट वर जातं, थोडं खाली येतं, परत वर जातं, परत खाली येतं आणि परत वर जातं. कधी 20-20 वर्षाचे लो मार्केट तोडत बसत नाही, हा इतिहास तरी आहे. हां, मग या हिशोबाने जर माझ्याकडे जास्त पैसा असेल, चांगला बिझनेस करत असाल, व्यवसाय करत असाल, तर प्रत्येक डीपला फक्त ॲड करा. काढायचं नसेल नका काढू, काही प्रॉब्लेम नाही. पण एकदम सेफर साईडला जायचं असेल प्रॉपर, तर हा सांगितलेला फॉर्म्युला वापरा. जिथं 16% मिळत होते ना, तिथं तुम्हाला 80% दिसतात. हा फॉर्म्युला जो वापरेल तो जबरदस्त छापेल. त्यासाठी गरज असते प्रॉपर ॲडवायझरची. तुम्हाला जी मदत लागेल आम्ही करू शकतोय. काही माहिती लागली तर विचारू शकता. या व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब हक्कानी करा. धन्यवाद. स्टे ट्यून अँड स्टे पॉझिटिव्ह. Investments in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing.